आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक व वैभवशाली परंपरा आहे। श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन विठूनामाचा गजर करत पंढरपूरच्या वाटेवर चालत आहेत। पायी वारीत चालून थकलेल्या शेणलेल्या व वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असून हे पुण्याचं काम आपल्या हातून होतंय याचं समाधान आहे, असं प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले। सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि सौ शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पंढरपूर प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने फिरता वारकरी दवाखाना या उपक्रमाचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले। सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम, ॲडव्होकेट अविनाश साळवे, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार, कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, सिम्बायोसिसचे राजू येरवडेकर, कुलगुरू डॉक्टर रामकृष्णन रमन, अधिष्ठाता डॉक्टर शिशीधर उपस्थित होते। मुरलीधर मोहोळ म्हणाले, भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून राज्यभरातून लाखो वारकरी या वारीत चालतात। पुण्यातील अनेक संस्था आपापल्या परीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटत असतात। विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक विसरून निघालेल्या या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी घेतलेला हा ज्ञानदानाच्या पलीकडे जाऊन सामाजिक भान जपणारा असा उपक्रम आहे। मंजुषा नागपुरे म्हणाल्या, गेल्या 26 वर्षापासून अविरतपणे सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपक्रम स्तुत्य आहे। डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार म्हणाले, राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत। पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। प्रास्ताविकात ॲडव्होकेट अविनाश साळवे म्हणाले, संत सेवेचा हा उपक्रम 2001 मध्ये एक ॲम्ब्युलन्स पासून सुरू केला। यंदा 10 सुसज्ज मोठ्या ॲम्ब्युलन्स, दुचाकी ॲम्ब्युलन्स व 300हून अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम वेदनाशामक, गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवेसाठी सज्ज असते। ही वारकरी आरोग्य सेवा अव्याहतपणे शेकडो वर्ष चालेल असा विश्वास देतो। आपण सांगत होतो की जवळपास 1 लाख लोकांची आरोग्य तपासणी करतात। मोठा आकडा आहे, तर मोठं काम आहे की 1 लाख लोकांची आपण आरोग्य तपासणी करतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं देतात, त्यांना ॲम्ब्युलन्सची सुविधा देतो, रुग्णवाहिका जागेवरती आपण तिथे पोहोचवतो। म्हणून मला वाटतं की खरं ते पुण्याचं काम ही जी मंडळी आहेत ती निष्पाप भावनेने, निष्पाप भावानं विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललेली आहे। त्यांच्या मनामध्ये कुठला भाव की एक तर स्वच्छ निर्मळ भाव आहे, दादांच्या भाषेत सांगायचं की एकदम चांगल्या भावातून ही मंडळी चालली आहे। आणि या वारकरी संप्रदायाची मोठी पार्श्वभूमी, मोठी परंपरा, वैभव या महाराष्ट्रात आहे आणि या सगळ्याची सेवा करणं हे मोठं पुण्याचं काम आहे आणि मला वाटतं ते काम आपण करताय। पुण्य इतकं मोठ्या प्रमाणात मला सांगताना खूप आनंद होत आहे की आपला हा जो सिम्बायोसिस अतिशय जो प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन आहे आपलं पुणे शहरात, तसेच शीलाराज साळवे जो आपलं संस्था आहे, हे दोघांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांच्या मदत करण्यासाठी एक खूप चांगला उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि खूप जुनी परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे। जवळपास 100पेक्षा जास्त डॉक्टर्स ठिकठिकाणी आपले कॅम्प लावून हे वारकऱ्यांच्या सेवामध्ये राहतात आणि त्यांना वैद्यकीय सहायता पुरवतात आणि जवळपास 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखपेक्षा जास्त वारकरी आहेत। या लोकांची सेवा करण्यासाठी हे संस्था नेहमी काम करतात। यावेळी सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपला उपक्रम सुरू केलेला आहे। मी यांना मनापासून धन्यवाद